नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM-014 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 14. मागच्या 13व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ज्याचं नाव आहे सांख्ययोग त्याच्या 63व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आता या 14व्या भागामध्ये आपण 64व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. प्रत्यक्ष वाचन सुरू करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री परमात्मने नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. श्लोक क्रमांक 64. त्याचा संबंध. अशा प्रकारे मनासह इंद्रिय वश न करणाऱ्या मनुष्याचा पतनाचा क्रम सांगितल्यावर स्थितप्रज्ञ योगी कसे चालतो या चौथ्या प्रश्नाचे उत्तर भगवंत सांगण्यास प्रारंभ करतात. पहिल्या 2 श्लोकात ज्या मनुष्याला मन व इंद्रिये ही वश असतात अशा साधकाचे विषयांमध्ये वावरण्याचे प्रकार व त्याचे फल सांगत आहेत. श्लोक वाचण्यापूर्वी आपली नेहमीची विनंती की कृपया थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा. आपली कॉमेंट मला खूप उपकारक ठरणार आहे, त्यामुळे आपली कॉमेंट अत्यावश्यक आहे. माझ्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा किंवा ऑटोप्लेवर बघत असाल तर फॉलो करा. आणि माझे ह्या उपक्रमातील पूर्वीचे सर्व भाग जर आपण अजून ऐकले नसतील किंवा पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची माझी प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जर आपण गेलात तर तिथे आपल्याला पहिल्या भागापासून 13व्या भागापर्यंत सर्व भाग सिरियली ऐकता येतील. चला तर मग 64वा श्लोक वाचूयात, जो आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. अर्थ बघूयात या श्लोकाचा. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. पहिला प्रश्न या 64व्या श्लोकावरचा. तू या पदाचे तात्पर्य काय? उत्तर. ज्याला मन व इंद्रिये वश होत नाहीत अशा विषयलोलूप मनुष्याच्या अवनतीचे वर्णन पूर्वीच्या श्लोकात केले गेले आहे. आता 2 श्लोकात त्याहून विलक्षण असलेल्या साधकाचे, ज्याला मन व इंद्रिये वश असतात अशा विरक्त साधकाच्या उन्नतीचे वर्णन केले जात आहे. त्या दोन्हीतील या भेदाचे द्योतक असे तू हे पद आहे. पुढचा प्रश्न. विधेयात्मा हे पद कोणत्या साधकाचे वाचक आहे? उत्तर. ज्याने अंतःकरण चांगल्या प्रकारे वश केलेले आहे अशा साधकाचे वाचक विधेयात्मा हे पद येथे आहे. पुढचा प्रश्न. अशा साधकाने स्वतःला वश केलेल्या रागद्वेषरहित अशा इंद्रियांनी विषयांमध्ये वावरणे म्हणजे काय? उत्तर. सामान्य माणसाची इंद्रिये स्वतंत्र असतात, ती त्याच्या ताब्यात नसतात. त्याच्या इंद्रियांमध्ये रागद्वेष भरलेला असतो. यामुळे त्या इंद्रियांच्या ताब्यात राहून भोग भोगणारा मनुष्य योग्य अयोग्य याचा विचार न करता कोणत्याही भोग सामग्रीचा संग्रह करण्याचा आणि ती भोगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भोगांबद्दल रागद्वेष बाळगून सुखी किंवा दुःखी होत असतो. त्याला आध्यात्मिक सुखाचा अनुभव येत नाही. परंतु विधेयात्मा असलेल्या साधकाची इंद्रिये त्याला वश असतात आणि त्या इंद्रियांमध्ये आसक्ती द्वेष यांचा अभाव असतो. त्यामुळे तो आपला वर्ण आश्रम आणि परिस्थिती यांच्या अनुसार व योग्यतेप्रमाणे प्राप्त झालेल्या भोगांमध्ये रागद्वेषाशिवाय वावरत असतो. त्याचे पाहणे ऐकणे खाणे पिणे उठणे बसणे बोलणे सांगणे चालणे फिरणे आणि झोपणे जागणे इत्यादी इंद्रियांचे सर्व व्यवहार नियमित व शास्त्रविहित असतात. त्याच्या सर्व क्रियांमध्ये राग द्वेष कामक्रोध लोभ इत्यादी विकारांचा अभाव असतो. त्याचे असे असणे म्हणजे आपण वश केलेल्या रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयांमध्ये त्याचे वावरणे होय. अत्यंत महत्त्वाचा पॅराग्राफ आहे. समजला नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा एकदा ऐकू शकता तुम्ही, किंवा हा व्हिडिओ परत ऐकलात तर तुम्हाला जास्त लक्षात येईल. वेळ वाचवण्यासाठी मी प्रत्येक पॅराग्राफ किंवा महत्त्वाचे पॅराग्राफ सुद्धा रिपीट वाचणार नाहीये, पुन्हा वाचणार नाहीये, कारण तुमच्याकडे व्हिडिओ पुन्हा ऐकण्याची आणि व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करून ऐकण्याची सोय सुद्धा यूट्यूबवरती आहे. पुढचा प्रश्न. पूर्वीच्या 59व्या श्लोकात हे सांगितले आहे की परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय आसक्तीचा नाश होत नाही.
आणि येथे रागद्वेषरहित होऊन विषयांमध्ये विचरण केल्यामुळे प्रसाद प्राप्त होऊन स्थिरबुद्धी होत असल्याचे सांगितले आहे. येथील या म्हणण्यामुळे असे वाटते की परमात्म्याच्या प्राप्तीपूर्वी सुद्धा रागद्वेषाचा नाश शक्य आहे. म्हणून या दोन्ही म्हणण्यांमध्ये जो विरोध वाटतो त्याचा समन्वय कसा होऊ शकेल? जरा जड मोठा प्रश्न आहे, पण पुन्हा पुन्हा ऐकलं तर व्यवस्थित लक्षात येईल. दोन्हींमध्ये कोणताही विरोध नाही, कारण तेथे 59व्या श्लोकात तर रागद्वेषांचा अत्यंत अभाव सांगितला गेला आहे आणि येथे रागद्वेष रहित होऊन इंद्रियांनी विषयांचे सेवन करण्याची गोष्ट सांगून आसक्ती द्वेष यांच्या सर्वस्वी अभावाची साधना सांगितली आहे. 3ऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात इंद्रिये, मन आणि बुद्धी या तिन्ही गोष्टींनाच कामाचे अधिष्ठान म्हटले आहे. यातून हे सिद्ध होते की इंद्रियांमध्ये आसक्ती द्वेष न उरल्यावरही मन किंवा बुद्धीमध्ये सूक्ष्म रूपाने आसक्ती द्वेष उरू शकतो. परंतु 59व्या श्लोकात अस्य या पदाचा उपयोग करून स्थिरबुद्धी पुरुषात रागद्वेषाचा सर्वथा अभाव असतो असे सांगितले आहे. तेथे फक्त इंद्रियांमध्येच रागद्वेष यांचा अभाव असल्याचे सांगितलेले नाही. पुढचा प्रश्न, इंद्रियांचा विषयांशी संयोग होऊ न देणे म्हणजे बाहेरील विषयांचा त्याग, इंद्रियांचा संयम आणि इंद्रिय आसक्ती द्वेषरहित होणे या तिन्हींमध्ये श्रेष्ठ व भगवत प्राप्तीसाठी विशेष सहाय्यक काय आहे? उत्तर, तिन्ही गोष्टी भगवंताच्या प्राप्तीसाठी सहाय्यक आहेत, परंतु या बाबतीत बाह्य विषय त्यागापेक्षा इंद्रिय संयम आणि इंद्रिय संयमापेक्षा इंद्रिय आसक्ती द्वेषरहित होणे हे विशेष उपयोगी आणि श्रेष्ठ होय. बाह्य विषयांचा त्यागही भगवंताच्या प्राप्तीस अत्यंत सहाय्यक होतो, परंतु जोपर्यंत इंद्रियांचा संयम आणि रागद्वेष यांचा त्याग नसेल तोपर्यंत केवळ बाह्य विषयांच्या त्यागाने विषयांपासून पूर्ण निवृत्ती होऊ शकत नाही आणि कोणतीही सिद्धी मिळू शकत नाही. बाह्य विषयांचा त्याग केल्याशिवाय इंद्रिय संयम होऊच शकत नाही असेही नाही, कारण भगवंताची पूजा, सेवा, जप व विवेक, वैराग्य इत्यादी दुसऱ्या उपायांनी सहजपणे इंद्रिय संयम होतो. महत्त्वाचा विषय आहे. इंद्रिय संयम करण्यासाठी मार्ग त्यांनी इथे सांगितले. पूजा, सेवा, जप व विवेक, वैराग्य इत्यादी दुसऱ्या उपायांनी सहजपणे इंद्रिय संयम होतो आणि इंद्रिय संयम झाल्यावर आपोआपच विषयांचा त्याग करता येतो. इंद्रिय ज्याला वश आहेत तो हवे तेव्हा हव्या त्या विषयाचा त्याग करू शकतो. म्हणून बाह्य विषयाच्या त्यागापेक्षा इंद्रिय संयम श्रेष्ठ होय. अशा प्रकारे इंद्रिय संयम सुद्धा भगवत प्राप्तीसाठी सहाय्यक आहे, परंतु इंद्रियांनी आसक्ती द्वेष सोडल्याशिवाय फक्त इंद्रिय संयमाने विषयांपासून पूर्णतः निवृत्ती होऊन परमात्म्याची प्राप्ती खऱ्या अर्थाने होत नाही आणि बाह्य विषयांचा त्याग व इंद्रिय संयम झाल्याशिवाय इंद्रियांच्या आसक्ती द्वेषाचा त्याग होऊच शकत नाही असेही नाही. सत्संग, स्वाध्याय आणि विचार यांच्याद्वारे भौतिक भोगांच्या अनित्यतेचे भान झाल्यामुळे ईश्वर कृपा व ईश्वराचे भजन, ध्यान इत्यादींमुळे आसक्ती द्वेषाचा नाश होऊ शकतो. ज्याच्या इंद्रियांचा आसक्ती द्वेष नाश पावलेला आहे त्याच्यासाठी बाह्य विषयांचा त्याग आणि इंद्रिय संयम हे अनायासे आपोआपच घडून येतात. ज्याच्या इंद्रियांच्या विषयांमध्ये आसक्ती द्वेष नाही त्या पुरुषाने जरी बाह्यता विषयांचा त्याग केला नाही तरी तो विषयांमध्ये वावरत असतानाही परमात्म्यास प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून इंद्रियांचे आसक्ती द्वेष रहित होणे हे विषयांचा त्याग व इंद्रिय संयम यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याला नेमकं काय करायचं, एक्झॅक्ट गायडन्स आपल्याला इथे या दुसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर भगवंत देत आहेत. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून मी पुन्हा पुन्हा उल्लेख करत असतो की दुसरा अध्याय भगवद्गीतेतला अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. हे सगळं करणं आपल्याला शक्य नाहीये, परंतु यातला एक छोटासा जरी अंश आपल्याला समजला आणि तो आपल्या जीवनात आणण्याचा रोजच्या रोज आपण प्रयत्न केला तरी सुद्धा आपण परमात्म्याच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहोत. म्हणून हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, प्रसादम हे पद येथे कशाचे वाचक आहे? उत्तर, वश केलेल्या इंद्रियांच्या द्वारे आसक्ती द्वेषाशिवाय व्यवहार केल्यास साधकाचे अंतःकरण शुद्ध व स्वच्छ होते. यामुळे त्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिक सुख व शांती यांचा अनुभव मिळतो. त्या सुख व शांती यांचे वाचक येथे प्रसादम हे पद आहे. या सुख व शांतीचे कारणरूप असलेल्या अंतःकरणाच्या पवित्रतेला प्रसाद असे म्हणतात. अंतःकरणाच्या पवित्रतेला प्रसाद असे म्हणतात. भगवंताला अर्पण केलेली वस्तू अंतःकरणाला पवित्र करणारी असते, यासाठी त्यालाही प्रसाद म्हणतात. परंतु पुढील श्लोकात वरील पुरुषासाठी प्रसन्न चेतसहा या पदाचा उपयोग केलेला आहे. म्हणून येथे प्रसादम या पदाचा अर्थ अंतःकरणातील आध्यात्मिक प्रसन्नता असे मानणे योग्य वाटते. पुढचा श्लोक 65वा श्लोक,
प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते। अर्थ, अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते। मी थोडासा वेगाने वाचतो या भागामध्ये, कारण आपल्याला या भागामध्येच दुसरा अध्याय संपवायचा आहे, म्हणून मी थोडंसं वेगाने वाचतो आहे। तर तुम्हाला जर फारच वेग वाटला तर तुम्ही युट्यूबवर स्पीड कमी करून ऐका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल, किंवा पुन्हा पुन्हा वारंवार ऐका, नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल। पहिला प्रश्न 65व्या श्लोकावरचा, अंतःकरणाच्या प्रसन्नतेमुळे सर्व दुःखांचा अभाव कसा होतो? उत्तर, यामुळे पापांमुळे मनुष्यांना दुःख होते आणि कर्मयोगाच्या साधनामुळे पापांचा नाश होऊन अंतःकरण विशुद्ध होते व शुद्ध अंतःकरणातच वरील सात्विक प्रसन्नता निर्माण होते। म्हणून सात्विक प्रसन्नतेमुळे सर्व दुःखांचा अभाव होतो असे म्हणणे हे न्यायसंगतच आहे। पुढचा प्रश्न, सर्व दुःखानाम हे पद कशाचे द्योतक आहे आणि त्याचा अभाव होणे म्हणजे काय? उत्तर, अनुकूल पदार्थांचा वियोग व प्रतिकूल पदार्थांचा संयोग झाल्यामुळे आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक अशी जी नाना प्रकारची दुःखे प्रापंचिक मनुष्यांना प्राप्त होतात त्या सर्वांचे वाचक येथे सर्व दुःखानाम हे पद आले आहे। अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक अशी 3 प्रकारची दुःखे मनुष्याला होत असतात, त्या सर्वांचा उल्लेख म्हणून सर्व दुःखानाम हे पद आले आहे। वरील साधकाला आध्यात्मिक, सात्विक अशा प्रसन्नतेचा अनुभव झाल्यावर कोणत्याही वस्तूचा संयोग वियोग झाला तरी त्याला किंचितही दुःख होत नाही, तो नेहमी आनंदमग्न असतो, हेच संपूर्ण दुःखाचा अभाव होणे होय। पुढचा प्रश्न, प्रसन्नचित्त असणाऱ्या योग्याची बुद्धी लवकरच सगळ्यांपासून दूर होऊन व्यवस्थितपणे परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होते, या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की अंतःकरण पवित्र झाल्यावर जेव्हा साधकास आध्यात्मिक प्रसन्नता लाभते तेव्हा त्याचे मन क्षणभरही सुख व शांती यांना सोडू शकत नाही, त्यामुळे त्याच्या अंतःकरणातील वृत्ती सगळ्या विषयातून बाजूला होतात आणि त्याची बुद्धी लवकरच परमात्म्याच्या स्वरूपाचे स्थायी स्थिर होते, पण त्याच्या निश्चयामध्ये एका सच्चिदानंद परमात्म्याशिवाय वेगळी वस्तू उरत नाही। पुढचा प्रश्न, अर्जुनाचा प्रश्न स्थितप्रज्ञ सिद्ध पुरुषासंबंधी होता। या श्लोकात साधकाचे वर्णन आले आहे, त्याचे फल म्हणून प्रसादाचा लाभ होऊन लवकरच बुद्धी स्थिर होते असे सांगितले आहे, म्हणून अर्जुनाच्या 4थ्या प्रश्नाचे उत्तर या श्लोकात दिले आहे असे कसे मानता येईल? सुंदर प्रश्न आहे। उत्तर, अर्जुनाचा प्रश्न साधकाविषयी नाही, तरी अर्जुन साधक आहे आणि भगवंत त्याला सिद्ध पुरुष बनवू इच्छितात, म्हणून सोपेपणाने त्याला समजावण्यासाठी भगवंतांनी प्रथम साधकाविषयी सांगून शेवटी 71व्या श्लोकात त्याचा उपसंहार सिद्ध पुरुषाच्या रूपात केलेला आहे। अर्जुनाच्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर त्या उपसंहारातच आहे, त्याच्या भूमिकेचा प्रारंभ या श्लोकांनी होतो, म्हणून अर्जुनाच्या 4थ्या प्रश्नाचे उत्तर येथूनच सुरू होते असे मानणेच योग्य होय। म्हणजे स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं आपल्याला सांगितली भगवंतांनी, आणि आता त्यासाठी आपल्याला साधना करायला पाहिजे, आणि म्हणून साधक पुरुषाची लक्षणं सुद्धा किंवा मार्ग सुद्धा भगवंत अर्जुनाला सांगतायत, म्हणजेच आपल्याला सांगतायत। पुढचा श्लोक 66वा श्लोक, त्याचा संबंध, या प्रकारे मन आणि इंद्रिय वश करून अनासक्त भावाने इंद्रियांच्या द्वारे व्यवहार करणाऱ्या साधकास सुख, शांती आणि स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होत असल्याचे सांगितले आहे। आता 2 श्लोकांमध्ये याविरुद्ध ज्याचे मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत अशा विषयासक्त मनुष्याच्या स्थायी सुख शांततेचा अभाव होतो असे दाखवून विषयांच्या संगतीने साधकाची बुद्धी विचलित होते, हा प्रकार भगवंत सांगत आहेत। 66वा श्लोक वाचूयात। नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावाय तस्शान्ति रशान्तस्य कुतः सुखम, शांती ही अशांतस्य कुतः सुखम म्हटलं तरी चालेल। अर्थ, मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मिका बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो। तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही, पण शांती असलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? पहिला प्रश्न, अयुक्तस्य हे पद येथे कोणत्या मनुष्याचे वाचक आहे? उत्तर,
ज्याला मन व इंद्रिये वश झालेली नाहीत आणि ज्याच्या इंद्रियांमध्ये भोगाबद्दल अत्यंत आसक्ती आहे अशा विषयासक्त अविवेकी व्यक्तीचे मनुष्याचे वाचक अयुक्तस्य हे पद येथे आले आहे। पुढचा प्रश्न, अयुक्त पुरुषाचे ठिकाणी बुद्धी नसते या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, याच्याद्वारे असे दाखवले आहे की 41व्या श्लोकात वर्णन केलेली निश्चयात्मिका बुद्धी त्या पुरुषामध्ये नसते। नाना प्रकारच्या भोगांची आसक्ती आणि कामना यांच्यामुळेच त्याचे मन अविचंचल असते। त्यामुळे त्याला आपले कर्तव्य निश्चित करून परमात्म्याच्या स्वरूपात बुद्धी स्थिर करता येत नाही। पुढचा प्रश्न, अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात भावना सुद्धा नसते या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की मन आणि इंद्रिये यांच्या अधीन राहणाऱ्या विषयासक्त मनुष्यामध्ये निश्चयात्मिका बुद्धी नसते। यात सांगायचे ते काय? या मनुष्यामध्ये भावनाही नसते, म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये बुद्धी स्थिर होणे हे तर दूरच, विषयांमध्ये आसक्ती असल्यामुळे तो परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतनही करू शकत नाही। त्याचे मन निरंतर विषयांमध्येच रमत असते। पुढचा प्रश्न, भावनाहीन मनुष्यास शांतता लाभत नाही ह्या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की परम आनंद आणि शांती यांचा सागर असलेल्या अशा परमात्म्याचे चिंतन नसल्यामुळे अयुक्त माणसाचे चित्त निरंतर चंचल असते। त्याच्यामधील राग, द्वेष, काम, क्रोध आणि लोभ, ईर्ष्या इत्यादींमुळे प्रत्येक वेळी जळफळाट व व्याकुळपणा या त्याच्या ठायी भरलेला असतो, म्हणून त्याला शांतता लाभत नाही। पुढचा प्रश्न, शांतता नसलेल्या मनुष्यास सुख कसे मिळणार या म्हणण्याचा भावार्थ काय? बघा, एक एक शब्द आणि एकेका शब्दावर आधारित असलेला दुसरा शब्द आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला खोलात जाऊन जगदयालजी आणि गीता प्रेस गोरखपूर समजावून सांगतायत, त्यांचे आभार। शांतता नसलेल्या मनुष्यास सुख कसे मिळणार या म्हणण्याचा भावार्थ काय? यातून असे दाखवले आहे की चित्तामध्ये शांततेचा प्रादुर्भाव झाल्याशिवाय कोठेही कोणत्याही अवस्थेत आणि कोणत्याही उपायाने मनुष्यास खरे सुख लाभत नाही। विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने व निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्या भ्रमामुळे जे सुख वाटते ते वास्तविक सुख नव्हे, ते दुःखाचेच कारण असल्यामुळे वस्तुतः दुःखच होय। म्हणजे आपल्याला जे सुख वाटतं ते सुख नसून ते दुःखच आहे। पुढचा 67वा श्लोक, इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिमांभसी। अर्थ, कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते। अर्थ, पहिला प्रश्न 67व्या श्लोकावरचा, ही या पदाचे तात्पर्य काय? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात ही गोष्ट सांगितली आहे की अयुक्त मनुष्यामध्ये निश्चल बुद्धी, भावना, शांतता व सुख नसते। तीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ते सर्व नसण्याचे कारण या श्लोकात सांगितले आहे। त्याचेच द्योतक असलेले हेतुवाचक हे पद आहे। पुढचा प्रश्न, पाण्यात चालणारी नौका व वायू यांचा दृष्टांत देऊन येथे कोणती गोष्ट सांगितली आहे? उत्तर, दृष्टांतामध्ये नौकेच्या जागी बुद्धी आहे आणि वायूच्या जागी ज्याच्याबरोबर मन असते ते इंद्रिय आहे। जलाशयाच्या ठिकाणी भवरूपी समुद्र आहे आणि जलाच्या स्थानी शब्दादी सर्व विषयांचा समुदाय आहे। जलामध्ये आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाणारी नौका जोराचा वारा दोन प्रकारे विचलित करतो। एकतर तो वारा तिला पथभ्रष्ट करून पाण्याच्या भीषण लाटांमध्ये भरकटत नेतो किंवा आगात पाण्यात बुडवून टाकतो। परंतु जर कोणी हुशार नावाडी त्या वाऱ्याची क्रिया आपल्याला अनुकूल करून घेईल तर मग तो वारा त्या नौकेस पथभ्रष्ट करू शकत नाही। इतकेच काय, तो तिला ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यास मदत करतो। त्याचप्रमाणे ज्याचे मन व इंद्रिये वश नाहीत असा मनुष्य जरी आपली बुद्धी परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठायी स्थिर करू इच्छित असेल तरी सुद्धा त्याची इंद्रियेही त्यांचे मन आकर्षित करून त्याच्या बुद्धीस दोन प्रकारे विचलित करतात। एक, इंद्रियांचे कडून बुद्धिरूपी नौकेस परमात्म्याकडून परावृत्त करून नाना प्रकारच्या भोगांच्या प्राप्तीचा विचार करण्यास लावणे म्हणजेच नौकेस भीषण लाटांच्या मध्ये भरकटत नेणे। दोन, पापांमध्ये प्रवृत्त करून त्याचे अधःपतन करवणे म्हणजे तिला बुडवणे होय। परंतु ज्याला मन व इंद्रिये ही वश असतात त्याच्या बुद्धीस ती विचलित करू शकत नाहीत। उलट बुद्धिरूपी नौकेस परमात्म्यापाशी पोहोचवण्यास मदत करतात। 64व्या आणि 65व्या श्लोकात हीच गोष्ट सांगितलेली आहे। पुढचा प्रश्न, सर्व इंद्रियांचे द्वारे बुद्धीस विचलित केले जाते ही गोष्ट न सांगता एका इंद्रियाच्या द्वारे बुद्धी विचलित केली जाते असे सांगण्याचा काय अभिप्राय? उत्तर,
सर्व इंद्रियांचे द्वारे बुद्धीस विचलित केली जाते ही गोष्ट न सांगता एका इंद्रियाच्या द्वारे बुद्धी विचलित केली जाते असे सांगण्याचा अभिप्राय काय? सॉरी, प्रश्न मी परत वाचला. उत्तर, याद्वारे इंद्रियांची प्रचलता दर्शविली आहे. सर्व इंद्रिय मिळून मनुष्याची बुद्धी विचलित करतात. यात नवीन काय सांगायचे? परंतु ज्या इंद्रियांबरोबर मन असते ते एकच इंद्रिय सुद्धा बुद्धीला विषयांमध्ये गुरफडून विचलित करून टाकते असे याचे तात्पर्य होय. एका कर्णेंद्रियास वश झाल्यामुळे, मृग स्पर्शेंद्रियास वश झाल्यामुळे, हत्ती चक्षु इंद्रियास वश झाल्यामुळे, पतंग रसनेस वश झाल्यामुळे, मासा प्राणेंद्रियास वश झाल्यामुळे, भ्रमर अशा प्रकारे फक्त एकेका इंद्रियास वश झाल्यामुळे हे सर्वजण आपला प्राण गमावतात असेच दिसते. अशा प्रकारे मनुष्याची बुद्धी ही एकेका इंद्रियाकडून विचलित केली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, येथे यत आणि तत यांचा संबंध मन यांच्याबरोबर का मानू नये? उत्तर, येथे इंद्रियाणाम या पदात निर्धारणे षष्ठी आहे, म्हणून इंद्रियांमधील ज्या एका इंद्रियांबरोबर मन असते त्याच्याच बरोबर यत या पदाचा संबंध मानणे योग्य आहे. आणि यत तत यांचा नित्य संबंध असतो, म्हणून तत याचा संबंधही इंद्रियांबरोबरच असणार. अनुविधीयते यामध्ये अनु उपसर्ग नाही. कर्म प्रवचनीय संज्ञक अव्यय आहे, म्हणून त्याच्या योगे यत मध्ये द्वितीय विभक्ती झालेली आहे. आणि कर्मकर्तृ प्रक्रियेप्रमाणे विधीयते या क्रियापदाचे कर्मभूत मन हे पदच कर्त्याच्या रूपात आलेले आहे. याशिवाय पुढील श्लोकात तस्मात पदाचा उपयोग करून इंद्रियांना वश करणारी बुद्धी स्थिर असते असे सांगितले आहे. म्हणूनही येथे यत आणि तत या पदांचा इंद्रियांबरोबर संबंध मानणे हेच अधिक युक्तिसंगत वाटते. बघा, इथं आपल्याला संस्कृत पण शिकायला मिळते. कदाचित तुम्हाला इंटरेस्ट नसेल किंवा मलाही इंटरेस्ट नाही फारसा संस्कृत शिकण्यामध्ये आत्ता, ते भविष्यात करू शकू, पण संस्कृत सुद्धा आपल्याला शिकायला मिळते. पुढचा प्रश्न, एकटे मन किंवा एकटे इंद्रिय हे बुद्धीचे हरण करण्यास समर्थ आहे की नाही? उत्तर, मन बरोबर असल्याशिवाय एकटे इंद्रिय बुद्धीस हरण करू शकत नाही. मात्र इंद्रियांशिवाय एकटे मन सुद्धा बुद्धीचे हरण करू शकते हे खरे. पुढचा श्लोक 68व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे अयुक्त पुरुषाची बुद्धी विचलित होण्याचा प्रकार सांगून आता पुन्हा स्थितप्रज्ञ अवस्थेच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारे इंद्रिय संयमाची विशेष आवश्यकता असल्याचे सिद्ध करून स्थितप्रज्ञ पुरुषाची अवस्था भगवंत वर्णन करीत आहेत. श्लोक क्रमांक 68. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते. पहिला प्रश्न 68व्या श्लोकावरचा. तस्मात या पदाचा अभिप्राय काय? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात ही गोष्ट सांगितलेली आहे की ज्याला मन आणि इंद्रिय वश नाहीत त्या विषयासक्त मनुष्याची इंद्रिये त्याच्या मनास विषयांकडे आकर्षित करून बुद्धीला विचलित करून टाकतात, तिला स्थिर राहू देत नाहीत. म्हणून मन आणि इंद्रिये अवश्य वश केली पाहिजेत हा भावार्थ दर्शवण्यासाठी येथे तस्मात या पदाचा उपयोग केला गेला आहे. पुढचा प्रश्न, महाबाहो या संबोधनाचे तात्पर्य काय? उत्तर, ज्याच्या भुजा लांब, मजबूत व बलिष्ठ असतात त्याला महाबाहू असे म्हणतात. हे संबोधन शूरवीरतेचे द्योतक आहे. या संबोधनाचा उपयोग करून भगवंतांनी असे दर्शवले आहे की हे अर्जुना, तू मोठा शूरवीर आहेस, म्हणून इंद्रिये व मन यांना वश करणे तुला अवघड नाही. पुढचा प्रश्न, इंद्रियांच्या विषयातून इंद्रियांना सर्व प्रकारे निगृहीत करणे म्हणजे काय? उत्तर, श्रोत्रादी सर्व इंद्रियांचे जितके म्हणून शब्दादी विषय आहेत त्या विषयांकडे निर्विघ्नपणे प्रवृत्त होणे या इंद्रियांचा स्वभाव आहे. कारण अनादी कालापासून जीव या इंद्रियांद्वारे विषय भोगत आलेला आहे. म्हणून इंद्रियांना त्यांच्याबद्दल आसक्ती उत्पन्न झालेली आहे. इंद्रियांच्या स्वाभाविक प्रवृत्ती सर्वस्वी आवर घालणे, त्यांचा विषयलोलूप स्वभाव बदलून टाकणे, त्याच्यामध्ये विषयासक्तीचा अभाव करणे आणि मन व बुद्धी यांना विचलित करणारी शक्ती राहू न देणे, हे सर्व म्हणजेच त्याच्या विषयांपासून त्यांना सर्वथा निगृहीत करणे होय. अशा प्रकारे ज्याला इंद्रिये वश झालेली असतात तो पुरुष जेव्हा ध्यानामध्ये इंद्रियांची क्रिया त्यागतो तेव्हा त्याचे कोणतेही इंद्रिय कोणत्याही विषयाचे ग्रहण करू शकत नाही व आपल्या सूक्ष्म वृत्तींच्या द्वारे मनामध्येही विक्षेपही उत्पन्न करू शकत नाही. त्यावेळी ती इंद्रिये मनामध्ये जणू तद्रूप होतात
आणि व्युत्थान कालात जेव्हा तो पाहणे, ऐकणे इत्यादी इंद्रियांच्या क्रिया करू लागतो, तेव्हा त्यावेळी ती इंद्रिये आसक्ती विना नियमितपणे शब्दादी विषयांचे यथायोग्य ग्रहण करू लागतात. ती कोणत्याही विषयाकडे त्या मनुष्याचे मन आकर्षित करू शकत नाहीत, उलट ती मनाचेच अनुसरण करू लागतात. स्थितप्रज्ञ पुरुष लोकसंग्रह करता ज्या इंद्रियाने जितका वेळ ज्यावेळी शास्त्रसंगत विषयाचे विग्रहण करणे उचित समजतो, त्यावेळी ते इंद्रिय तितकाच वेळ त्या विषयाचे ग्रहण करते. त्याच्या विरुद्ध कोणतेही इंद्रिय कोणताही विषय ग्रहण करू शकत नाही. या प्रकारे जे इंद्रियांवर पूर्ण अधिकार गाजवणे, इंद्रियांचे स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट करून त्यांना स्वतःच्या अनुकूल बनवणे असे म्हणजेच इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे निगृहीत करणे होय. म्हणजे ज्या वेळेला इंद्रियाची गरज आहे त्याच वेळेला आणि तेवढ्याच वेळेपुरतं तेवढ्याच कारणापुरतं इंद्रियांचा वापर करणे म्हणजेच इंद्रियांना निगृहीत करणे होय, असं ते थोडक्यात सांगतायत, असं मला समजलं. पुढचा प्रश्न 58व्या श्लोकाचा आणि या श्लोकाचा उत्तरार्ध एकच आहे, मग ते पूर्वार्धात संहरते आणि या श्लोकात निगृहितानी या पदाचा उपयोग करून दोन्हींमध्ये काय अंतर दाखवते. बघा, लिंकिंग पण दाखवता येते आपल्याला, ह्या श्लोकाचं त्या श्लोकाशी लिंकिंग, या अध्यायातल्या ह्या श्लोकाचं त्या अध्यायातल्या त्या श्लोकाशी लिंकिंग. खरं तर पहिल्याच वेळी भगवद्गीतेचा अभ्यास करताना हे लिंकिंग करणं खूप अवघड असतं किंवा आपल्याला कदाचित समजणारही नाही. त्यासाठी बरीच वर्ष आपल्याला उपासना करावी लागेल, बरीच वर्ष अभ्यास करावा लागेल भगवद्गीतेचा. पण हळूहळू आपल्याला हे लिंकिंग समजायला लागेल. आपण स्वतः लिंकिंग करायला लागणं तर खूप लांबची गोष्ट आहे, पण त्यांनी एकमेकांना जोडलेले श्लोक हे आपल्याला समजायला लागतील की कसा जोड आहे त्यांच्यामध्ये, आणि त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे मागचा 58वा श्लोक आणि हा श्लोक. उत्तर 58व्या श्लोकात भगवंत अर्जुनाच्या किमासीत कसे बसतो या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना स्थितप्रज्ञ पुरुषाच्या अक्रिय अवस्थेचे वर्णन करीत आहेत. म्हणून तेथे कासवाचा दृष्टांत देऊन संहरते या पदाने विषयांपासून दूर नेणे असे म्हटले आहे. बाह्यतः इंद्रियांना विषयांपासून दूर नेणे हे तर सामान्य माणसासही शक्य आहे, परंतु तेथील दूर नेण्यामध्ये फरक आहे, कारण ते स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण आहे. म्हणून आसक्तीरहित मन आणि इंद्रिये यांचा संयमही या दूर नेण्याबरोबरच आहे. आणि येथे भगवंत स्थितप्रज्ञ पुरुषाची स्वाभाविक अवस्था वर्णन करीत आहेत, म्हणून येथे निगृहितानी हे पद आले आहे. विषयांच्या आसक्तीने रहित झाल्यावरच सर्व बाजूंनी मन इंद्रिय यांचा निग्रह होतो. नि हा उपसर्ग आणि सर्वशः या विशेषणानेही हेच सिद्ध होते. म्हणून दोघांच्या वास्तविक स्थितीत कोणताही फरक नसूनही तेथे अक्रिय अवस्थेचे वर्णन आहे आणि येथे नेहमीच्या साधारण अवस्थेचे. हाच दोहोमधील फरक आहे. पुढचा प्रश्न, त्याची बुद्धी स्थिर असते या म्हणण्याचे तात्पर्य काय. उत्तर, यामधून असे दर्शवले आहे की मनासह ज्याची सर्व इंद्रिये वरील प्रकारे वश केली गेली आहेत त्याची बुद्धी स्थिर होय. त्याच्या ताब्यात मन व बुद्धी नसतात त्याची बुद्धी स्थिर, ज्याच्या ताब्यात मन व बुद्धी नसतात त्याची बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. पुढच्या श्लोकाचा संबंध 69वा श्लोक. या प्रकारे मन व इंद्रिय यांचा संयम न केल्यामुळे होणारी हानी आणि संयम केल्यामुळे होणारा लाभ दाखवून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करण्यासाठी आसक्ती द्वेष यांचा त्याग करून मनासह इंद्रियांच्या संयमाची विशेष आवश्यकता प्रतिपादन करून स्थितप्रज्ञ पुरुषाच्या अवस्थेचे वर्णन केलेले आहे. आता एकीकडे विषयासक्त असा सामान्य मनुष्य आणि दुसरीकडे मन इंद्रिये यांचा संयम करून परमात्म्यास प्राप्त करून घेतलेला स्थिरबुद्धी संयमी महापुरुष, या दोघांमध्ये काय फरक आहे ही गोष्ट रात्र व दिवस यांच्या दृष्टांताप्रमाणे समजावून सांगून भगवंत त्याच्या स्वाभाविक स्थितीचे वर्णन करीत आहेत. बघा किती सुंदर ज्ञान आपल्याला या भगवद्गीतेमधून मिळतं आहे. 69वा श्लोक. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. अर्थ, सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्म तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखे असते. प्रश्न, या श्लोकावरचा पहिला प्रश्न, येथे संयमी हे पद कशाचे वाचक आहे. उत्तर, ज्याने मन व इंद्रिय यांना वश करून परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आहे व ज्याचे या प्रकरणामध्ये स्थितप्रज्ञ म्हणून वर्णन आले आहे त्याचेच वाचक येथे संयमी हे पद आहे. कारण उत्तरार्धामध्ये त्याच्यासाठी पश्यतः या पदाचा उपयोग केलेला आहे. त्याचा अर्थ ज्ञानी असा होतो.
पुढचा प्रश्न, येथे संपूर्ण प्राण्यांच्या रात्रीमध्ये काय आहे आणि त्यांमध्ये स्थितप्रज्ञ योगाचे जागणे म्हणजे काय? उत्तर, अज्ञानी आणि ज्ञानी यांच्या अनुभवामध्ये रात्र व दिवसाप्रमाणे अत्यंत फरक आहे. हे दर्शवण्यासाठी रात्रीच्या रूपकाने सामान्य अज्ञानी मनुष्यांच्या स्थितीचे आणि ज्ञानी माणसाच्या स्थितीचे वर्णन केले आहे. म्हणून येथे रात्रीचा अर्थ सूर्यास्तानंतर होणारी रात्र असा नव्हे, परंतु ज्याप्रमाणे प्रकाशमय दिवस घुबडाला आपल्या नेत्रदोषांमुळे अंधारमय दिसतो, तसेच अनादिसिद्ध अज्ञानाच्या पडद्यामुळे अंतःकरणाची नेत्रांनी विवेक विज्ञान रूपी प्रकाशमान शक्ती झाकली गेली असल्यामुळे अविवेकी मनुष्य स्वयंप्रकाशी नित्यबोध परमानंदमय अशा परमात्म्यास पाहू शकत नाही. त्या परमात्म्याची प्राप्तिरूपी सूर्य प्रकाशित झाल्यामुळे ती परमशांती आणि नित्य आनंद यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. तो वास्तविक दिवसाप्रमाणे प्रकाशमान असूनही परमात्म्याचे गुण, प्रभाव, रहस्य व हे तत्व न जाणणारे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना तो रात्रीप्रमाणे वाटतो. म्हणजे त्यांना तो रात्रीप्रमाणे आहे, कारण ते त्या अंगाने नेहमी झोपलेले आहेत. त्यांना त्या परमपदाचा, परमानंदाचा काही पत्ताच नाही. ही परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच येथे संपूर्ण प्राण्यांची रात्र हीच परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या संयमी पुरुषाला दिवसाप्रमाणे असते. स्थितप्रज्ञ पुरुष त्या सच्चिदानंद घन परमात्म्याचे स्वरूप प्रत्यक्ष पाहून निरंतर त्यामध्ये वसतो. हेच त्याचे संपूर्ण प्राण्यांच्या त्या रात्रीमध्ये जागणे होय. बघा, आपण श्लोकाचा जर शब्दशः अर्थ घेतला असता तर आपण आपल्याला माहिती असलेली रात्र आणि दिवस असा अर्थ घेतला असता, सूर्यास्तानंतरची रात्र आणि सूर्योदयानंतरचा दिवस. परंतु जगदयालजींचे आभार की ज्यांनी आपल्याला याचा खरा अर्थ समजावून सांगितला. धन्यवाद त्यांचे. पुढचा प्रश्न, संपूर्ण प्राण्यांचे जागणे म्हणजे काय आणि ज्यामध्ये सर्व प्राणी जागतात ते परमात्म्य तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीप्रमाणे कसे आहे? उत्तर, या लोकीचे व परलोकीचे जितके म्हणून भोग आहेत ते सर्व जरी नाशवान, क्षणिक, अनित्य आणि दुःखरूप आहेत, तरी अनादिसिद्ध अंधकारमय अज्ञानामुळे विषयासक्त मनुष्य त्यांना नित्य व सुखरूप मानतो. त्यांच्या दृष्टीने विषय भोगापेक्षा मोठे दुसरे सुखच नसते. अशा प्रकारे भोगांमध्ये आसक्त राहून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांची प्राप्ती झाल्यावर आनंद वाटणे हेच त्या संपूर्ण प्राण्यांचे त्या भोगांमध्ये वागणे होय. हे जे इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने आणि प्रमाद, आळस व निद्रा यांच्यामुळे उत्पन्न झालेल्या सुखरूपी रात्रीप्रमाणे भासते, ती अज्ञानरूपी अंधकारमय असल्यामुळे वास्तविक रात्रच होय. तरीही अज्ञानी प्राणी तिलाच दिवस मानून जागत असतात. ज्याप्रमाणे कोणी झोपेत असलेला मनुष्य स्वप्नाचे दृश्य पाहत असताना स्वप्नात समजत असतो की मी जागत आहे, परंतु ज्याप्रमाणे स्वप्नातून जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नातील जगाशी काही संबंध नसतो, त्याप्रमाणे परमात्म तत्व जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाच्या अनुभवामध्ये एका सच्चिदानंद घन परमात्म्याहून वेगळी अशी कोणत्याही वस्तूची सत्ता उरत नाही. तो ज्ञानी पुरुष या दृश्य जगताच्या ठिकाणी त्याचे अधिष्ठान असलेले परमात्म तत्वच पाहतो. म्हणून त्याच्यासाठी सर्व भौतिक भोग आणि विषयानंद हे रात्रीप्रमाणेच असतात. सुंदर सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. पुढचा श्लोक, त्याचा संबंध. या प्रकारे रात्रीच्या रूपकाद्वारे ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या स्थितीतील फरक दाखवून आता समुद्राची उपमा देऊन भगवंतांनी असे दर्शवले आहे की ज्ञानी पुरुष परमशांती प्राप्त करून घेतो, परंतु भोगाची कामना करणाऱ्या अज्ञानी मनुष्यास शांती लाभत नाही. श्लोक 17वा श्लोक. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. छंद बदललेला आहे. अर्थ, ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तसेच तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो, भोगांची इच्छा करणारा नव्हे. समुद्राचं आणि नद्यांचं उदाहरण दिलेलं आहे. खूप सुंदर उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे. आता त्याचा अर्थ समजावून घेऊयात. पहिला प्रश्न, स्थितप्रज्ञ ज्ञानी पुरुषाला समुद्राची उपमा देऊन येथे काय दर्शवले आहे? उत्तर, कोणत्याही जड वस्तूची उपमा देऊन स्थितप्रज्ञ पुरुषाच्या वास्तविक स्थितीचे पूर्ण वर्णन करणे शक्य नाही. तथापि उपमेने त्याच स्थितीच्या कोणत्याही अंशाचे लक्ष दाखवता येते.
म्हणून समुद्राची उपमा म्हणजेच असे समजावे की ज्याप्रमाणे समुद्र आपूर्यमानम म्हणजेच अथांग पाण्याने परिपूर्ण असतो, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञही अनंत आनंदाने परिपूर्ण असतो. ज्याप्रमाणे समुद्रास पाण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषासही कोणत्याही भौतिक सुख भोगाची जराही गरज नसते. तो सर्वतः आप्तकाम असतो. ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल आहे, मोठ्यात मोठे वादळ तुफान आले तरी किंवा नाना प्रकारच्या नद्यांचे जलप्रवाह त्यात मिसळले तरी तो आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही किंवा मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात राहत असलेल्या योगाची स्थिती अचल असते. मोठ्यात मोठा भौतिक सुखाचा किंवा दुःखाचा संयोग किंवा वियोग झाल्यावरही त्याच्या स्थितीत काही फरक पडत नाही. तो सच्चिदानंद घन परमात्म्याच्या नित्य निरंतर आढळ व एकरस असा राहतो. बघा, समुद्र जरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. समुद्रामध्ये लाटा सुद्धा असतात, पण त्या वरवर असतात. जसजसं आपण समुद्रामध्ये खोल जायला लागतो तसा समुद्र अतिशय शांत 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 होत जातो. आणि हेच स्थितप्रज्ञ व्यक्तीचं लक्षण आहे किंवा आपण समजू शकतो. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की स्थितप्रज्ञ व्यक्तीची सुद्धा इंद्रिय काम करतात, कामापुरती तो वापरतो. वरवर आपल्याला असं दिसतं की त्याला राग आलेला आहे, द्वेष आलेला आहे, आनंद झालाय, दुःख झालाय, पण ते सगळं खरं नसतं. तो आतून शांत असतो. हे जे आपल्याला मागच्या भागामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं. तसंच समुद्र वरवर उथळपणे बघितलं तर त्याच्यामध्ये लाटा असतात, परंतु जसजसं आपण खोल जाऊ तसतसा समुद्र अतिशय शांत असतो. पुढचा प्रश्न, सर्वे या विशेषणाबरोबर कामाहा हे पद येथे कशाचे वाचक आहे आणि त्याचे समुद्रातील पाण्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषांमध्ये समाविष्ट होणे म्हणजे काय? उत्तर, येथे सर्वे या विशेषणाबरोबर कामा हे पद आहे. कामंत्य इति कामहा म्हणजे ज्यांच्यासाठी कामना केली जाते त्याचे नाव काम होय. या व्युत्पत्तीप्रमाणे ते पद संपूर्ण इंद्रियांच्या विषयांचे वाचक आहे, ते इच्छांचे वाचक नव्हे. कारण स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कामनांचा सर्वस्वी अभावच झालेला असतो. मग त्या कामना त्याच्यामध्ये प्रवेश कशा करतील? समुद्राला पाण्याची गरज नसतानाही अनेक नद्यांचे जलप्रवाह त्याच्यामध्ये प्रवेश करीत असतात, परंतु नद्या व सरोवरे यांच्याप्रमाणे समुद्राला पूर येत नाही व तो आपल्या स्थितीपासून विचलित होऊन मर्यादा सोडत नाही. सर्वच्या सर्व जलप्रवाह त्याच्यामध्ये विकृती न आणता विलीन होऊन जातात. याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला कोणत्याही प्रापंचिक भोगाची किंचितही आवश्यकता नसताना प्रारब्धाप्रमाणे नाना प्रकारचे भोग त्याला प्राप्त होत असतात. म्हणजेच त्याचे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्याबरोबर प्रारब्धाप्रमाणे नाना प्रकारच्या अनुकूल व प्रतिकूल अशा विषयांचा संयोग होत असतो. परंतु ते भोग, हर्षशोक, रागद्वेष, कामक्रोध, लोभमोह, भय आणि उद्वेग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कोणताही विकार त्याच्या मनामध्ये उत्पन्न करून त्याच्या आढळ अशा स्थितीपासून त्याला किंवा शास्त्र मर्यादेपासून त्याला विचलित करू शकत नाहीत. त्यांच्या संयोगामुळे त्याच्या स्थितीत कधीही किंचितही फरक पडत नाही. ते विषय कोणत्याही प्रकारचा क्षोभ उत्पन्न न करता त्याच्या परमानंदमय स्वरूपाशी तद्रूप होऊन विलीन होऊन जातात. समुद्रातील पाण्याप्रमाणे हेच त्यांचे स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये विलीन होणे होय. पुढचा प्रश्न, तोच परमशांती पावतो, भोग इच्छिणारा नव्हे, या म्हणण्याला तात्पर्यार्थ काय? उत्तर, यातून असे दाखवले आहे की जो वरील प्रकारे आप्त काम आहे, ज्याला कोणत्याही भोगाची जराही गरज नाही, ज्याच्यामध्ये सर्व भोग प्रारब्धाप्रमाणेच आपोआप येत राहून विलीन होतात आणि जो स्वतः कोणत्याही भोगाची कामना धरीत नाही, त्यालाच परमशांती लाभते. भोगांची कामना धरणारा मनुष्य कधीही शांती प्राप्त करून घेऊ शकत नाही, कारण त्याचे चित्त निरंतर नाना प्रकारच्या भोग कामनांनी विचलित झालेले असते आणि विक्षेप असतो तेथे शांती कशी राहू शकेल? येथे तर पदोपदी चिंता, दुःख व शोकच वास करतात. पुढचा प्रश्न, 58व्या श्लोकापासून या श्लोकापर्यंत अर्जुनाच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मानल्यास काय हरकत आहे? कारण या श्लोकामध्ये समुद्राप्रमाणे अचल राहण्याचे उदाहरण दिलेले आहे. उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर येथे मानता येत नाही. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर 58व्या श्लोकापासून प्रारंभ करून 61व्या श्लोकात पूर्ण केलेले आहे, म्हणून त्यामध्ये आसित हे पद आलेले आहे. त्यानंतर प्रसंगावशात 62व्या आणि 63व्या श्लोकात विषयांच्या चिंतनामुळे, आसक्ती इत्यादींमुळे अधःपतन दाखवून 64व्या श्लोकापासून 4थ्या प्रश्नाचे उत्तर सुरू केलेले आहे. चरण पदाने हा भेद स्पष्ट होतो. याच संदर्भामध्ये नौकेच्या दृष्टांताने विषयासक्त अयुक्त अशा पुरुषाच्या वावरत असलेल्या इंद्रियांपैकी कोणत्याही एका इंद्रियाने बुद्धीचे हरण केले जाते असे सांगितले आहे. यामध्येही चरताम पद आलेले आहे. याशिवाय या श्लोकात सर्वे कामा
प्रविशन्ति या पदांनी असे सांगितले आहे की सर्व भोग त्याच्यामध्ये प्रवेश करतात। अक्रिय अवस्थेत तर प्रवेशाची सर्व द्वारेच बंद असतात, कारण तेथे इंद्रिये विषयांच्या संसर्गापासून रहित असतात। येथे इंद्रियांचा व्यवहार असतो म्हणून त्यांच्यामध्ये भोगांचा प्रवेश शक्य नसतो। स्थितप्रज्ञाची परमात्म्याच्या स्वरूपात अचल स्थिती असते, परंतु व्यवहारामध्ये तो अक्रिय नसतो, म्हणून येथे चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे मानणे युक्तिसंगत होय। पुढचा श्लोक 71वा श्लोक, त्याचा संबंध बघूयात। स्थितप्रज्ञ कसा चालतो? अर्जुनाचा हा चौथा प्रश्न परमात्मा प्राप्ती करून घेतलेल्या पुरुषाविषयीच होता, परंतु हा प्रश्न आचरणाचा विषय असल्यामुळे त्याचे उत्तर 64व्या श्लोकापासून येथपर्यंत कशा प्रकारचे आचरण करणार मनुष्य शीघ्र स्थितप्रज्ञ बनू शकतो, कोण बनू शकत नाही, आणि जेव्हा मनुष्य स्थितप्रज्ञ होतो तेव्हा त्याची स्थिती कशी असते, या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत। आता त्या चौथ्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देताना भगवंत स्थितप्रज्ञ पुरुषाच्या आचरणाचे प्रकार सांगत आहेत। स्थितप्रज्ञ पुरुषाच्या आचरणाचे प्रकार। 71वा श्लोक, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः सशांतिम अधिगच्छति। पुन्हा एकदा वाचतो। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः सशांतिम अधिगच्छति। 71व्या श्लोकाचा अर्थ बघूयात। जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते। पहिला प्रश्न 71व्या श्लोकावरचा, सर्वान या विशेषणाबरोबर कामान हे पद कशाचे वाचक आहे आणि त्या कामनांचा त्याग करणे म्हणजे काय? उत्तर, या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांविषयीच्या सर्व तऱ्हेच्या कामनांचे वाचक येथे सर्वान या विशेषणाबरोबर आलेले कामान हे पद आहे। सर्व प्रकारच्या कामनांनी पूर्णपणे व कायमचे रहित होणे म्हणजे त्यांचा त्याग करणे होय। पुन्हा एकदा आठवण करून देतो की व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि जर माझ्या वाचण्याचा वेग खूप जास्त तुम्हाला वाटत असेल तर यूट्यूबवरती वेग कमी करून ऐकण्याची सोय असते, तिथे जाऊन वेग कमी करून, स्पीड कमी करून तुम्ही ऐकू शकता किंवा पुन्हा पुन्हा ऐकू शकता। पुढचा पॅराग्राफ, येथे कामान हे पद शब्दादी विषयांचे वाचक नव्हे, कारण यामध्ये अर्जुनाच्या चौथ्या प्रश्नाचे उत्तर दिले जात आहे आणि स्थितप्रज्ञ पुरुष कशा प्रकारे आचरण करतो ही गोष्ट सांगितली आहे। म्हणून येथे कामान या पदाचा अर्थ शब्दादी विषय असा मानला तर त्याचा सर्वस्वी त्याग करून वावरणे असा अर्थ होऊ शकत नाही। पुढचा प्रश्न, निरहंकारः, निर्ममः आणि निस्पृहः या तीन पदांनी निरनिराळे कोणते भावार्थ दाखवले आहेत? असे बनून वावरणे म्हणजे काय? उत्तर, मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्यासह शरीराबद्दल सामान्य अज्ञानी मनुष्यांचा जो आत्माभिमान असतो त्यामुळे ते शरीरालाच आपले स्वरूप मानतात आणि आपल्याला शरीरापासून भिन्न समजत नाहीत, म्हणून शरीराच्या सुखदुःखानेच सुखदुःखी होतात। त्या देहाभिमानाचे नाव अहंकार होय। त्याच्यापासून पूर्णतः रहित होणे म्हणजेच निरहंकारः म्हणजे अहंकार रहित होणे होय। मन, बुद्धी व इंद्रिये यांच्यासह शरीराबद्दल तसेच शरीराशी संबंधी असणारे पत्नी, पुत्र, भाऊ, बंधू, बांधव, घर, धन, ऐश्वर इत्यादी पदार्थांबद्दल, स्वतःकडून केल्या जाणाऱ्या कर्मांबद्दल आणि त्या कर्मांचे फलरूप असलेल्या सर्व भोगांबद्दल सामान्य मनुष्यांना ममत्व असते, म्हणजे ते सर्वांना आपले मानतात, याचेच नाव ममता होय। आणि या सर्वांपासून रहित होणे म्हणजे निर्मम किंवा ममता रहित होणे होय। कोणत्याही अनुकूल वस्तूचा अभाव झाल्यावर मनात अशी भावना येते की अमक्या वस्तूची गरज आहे, तिच्याशिवाय काम भागणार नाही, या अपेक्षेचे नाव स्पृहा असे आहे। आणि या अपेक्षेने सर्वस्वी रहित होणे म्हणजेच निस्पृह म्हणजेच स्पृहरहित होणे होय। स्पृहा कामनेचे सूक्ष्म रूप होय, कारण सर्व कामनांच्या त्यागापेक्षा हिचा त्याग वेगळा सांगितला आहे। अशा प्रकारे अहंकार, ममता, स्पृहा यांच्यापासून रहित होऊन आपला वर्ण, आश्रम, प्रकृती आणि परिस्थिती यांना अनुरूप केवळ लोकसंग्रहासाठी इंद्रियांचे विषयांमध्ये वावरणे, पाहणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, उठणे इत्यादी सर्व शास्त्रविहित कृती करणे म्हणजेच सर्व कामनांचा त्याग करून अहंकार, ममता आणि स्पृहा यांच्यापासून रहित होऊन वावरणे होय। पुढचा प्रश्न, येथे निस्पृह या पदाचा अर्थ आसक्तीरहित असा मानला तर काय हरकत आहे? उत्तर, स्पृहा हे आसक्तीचे कार्य आहे, म्हणून येथे स्पृहेचा अर्थ आसक्ती असा मानण्यात कोणताही दोष नाही, परंतु स्पृहा या शब्दाचा अर्थ वस्तुतः सूक्ष्म कामना असा आहे
आसक्ती नव्हे. म्हणून स्पृहेस आसक्ती न मानता कामनेचेच सूक्ष्म स्वरूप मानले पाहिजे. पुढचा प्रश्न, कामना आणि स्पृहा यांच्यापासून रहित असे सांगितल्यावर निर्ममः आणि निरहंकार असे म्हणण्याचे काय प्रयोजन? उत्तर, येथे पूर्ण शांती मिळवलेल्या सिद्ध पुरुषाचे वर्णन आहे, म्हणून त्याला निष्काम आणि निस्पृह यांबरोबरच निर्मम व निरंकारही म्हटले गेले आहे. कारण मोठ्या प्रमाणात निष्काम व निस्पृह असूनही जर एखाद्या पुरुषामध्ये ममता आणि अहंकार असेल तर तो सिद्ध पुरुष नव्हे. जो मनुष्य निष्काम, निस्पृह आणि निर्मम असूनही जर तो अहंकार रहित नसेल तर तोही सिद्ध नव्हे. अहंकाराचा नाश झाल्यावरच या सर्वांचा नाश होतो. जोपर्यंत कारणरूप अहंकार उरला आहे तोपर्यंत कामना, स्पृहा व ममता या गोष्टीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहू शकतात. जोपर्यंत किंचितही कामना, स्पृहा, ममता आणि अहंकार आहे तोपर्यंत पूर्ण शांती मिळत नाही. येथे शांतीम अधिगच्छति या वाक्यानेही पूर्ण शांततेचीच गोष्ट सिद्ध होते. अशा प्रकारची पूर्ण व नित्य शांती ही ममता आणि अहंकार असताना कधीही लाभू शकत नाही. म्हणून निष्काम व निस्पृह म्हटल्यावर सुद्धा निर्मम व निरहंकार म्हणणे उचितच होय. पुढचा प्रश्न, असे मानल्यावर निरहंकार हा एकच शब्द पुरेसा होतो, मग निष्काम, निस्पृह व निर्मम असे म्हणण्याची काय गरज भासली? उत्तर, निरहंकार झाल्यावर कामना, स्पृहा व ममता या सुद्धा उरत नाहीत. हे बरोबरच आहे. अहंकारच सर्वांचे मूळ कारण आहे. कारणाच्या अभावी कार्याचा अभाव आपोआपच सिद्ध होतो. तथापि स्पष्टपणे समजावण्यासाठी या शब्दांचा उपयोग केला गेला आहे. मी म्हणतो ना, स्पष्ट मार्गदर्शन किंवा क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर गायडन्स भगवंत आपल्याला देत आहेत. पुढचा प्रश्न, तो शांती प्राप्त करून घेतो या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, या श्लोकात परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या वावरण्याची पद्धत सांगून अर्जुनाच्या स्थितप्रज्ञाविषयीच्या 4थ्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे. म्हणून वरील म्हणण्यातून असे दर्शवले आहे की या प्रकारच्या विषयांमध्ये वावरणारा पुरुषच परमशांती स्वरूप परब्रह्म परमात्म्यास प्राप्त करून घेतलेला स्थितप्रज्ञ होय. पुढचा 72वा श्लोक. संबंध, अशा प्रकारे अर्जुनाच्या 4ही प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतरही आता स्थितप्रज्ञ पुरुषाच्या स्थितीचे महत्त्व भगवंत या अध्यायाचा उपसंहार करीत आहेत. शेवटचा श्लोक आहे या दुसऱ्या अध्यायातला. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वात् स्यामन्तकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. अर्थ, हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. अंतकाली सुद्धा तो ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. पहिला प्रश्न 72व्या श्लोकावरचा. एषा व ब्राह्मी या दोन्ही विशेषणांसहित स्थिती हे पद कोणत्या स्थितीचे वाचक आहे आणि ती प्राप्त होणे म्हणजे काय? उत्तर, जी ब्रह्मविषयक स्थिती असते तिला ब्राह्मी स्थिती असे म्हणतात आणि ज्याचे प्रकरण संदर्भ चालले आहे त्याचे द्योतक एषा हे पद आहे. म्हणून येथे अर्जुनाने विचारल्यावर 55व्या श्लोकापासून येथवर स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ज्या स्थितीचे वर्णन जागोजागी केलेले आहे आणि ब्रह्म प्राप्त झालेल्या महापुरुषाची जी स्थिती आहे तिचेच वाचक एषा आणि ब्राह्मी या विशेषणांसह स्थितीही हे पद आले आहे. वरील प्रकारे अहंकार, ममता, आसक्ती, स्पृहा व कामना यांनी रहित होऊन सर्वस्वी निराकार आणि निश्चल भावाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये नित्य निरंतर निमग्न राहणे म्हणजे या स्थितीला पोहोचणे होय. पुढचा प्रश्न, या स्थितीला पोहोचल्यावर योगी हा कधी मोहित होत नाही या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे, संसार काय आहे, माया काय आहे, यांचा परस्पर संबंध काय आहे, मी कोण आहे, कोठून आलो आहे, माझे कर्तव्य काय आहे आणि मी काय करीत आहे इत्यादी विषयांचे यथार्थ ज्ञान न होणे म्हणजेच मोह होय. हा मोह जीवाला अनादी कालापासून असतो, त्यामुळे हे संसार चक्र फिरत आहे. परंतु जेव्हा अहंता, ममता, आसक्ती आणि कामना यांनी रहित होऊन मनुष्य वरील ब्राह्मी स्थितीत पोहोचतो तेव्हा त्याचा हा अनादी सिद्ध मोह समूळ नष्ट होतो. नंतर तो पुन्हा उत्पन्न होत नाही. पुढचा प्रश्न, बहुतेक शेवटचा प्रश्न आहे. अंतकाळी या स्थितीमध्ये राहून योगी ब्रह्मानंद मिळवतो या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर,
या म्हणण्यातून असे दर्शवले आहे की जो मनुष्य जीवित अवस्थेतच या स्थितीत पोहोचतो त्याविषयी बोलायचे काय, तो तर ब्रह्मानंद मिळवून जीवनमुक्तच आहे. पण जो साधन करीत करीत किंवा अकस्मात मरणकालीही या ब्राह्मी स्थितीत स्थित होतो, म्हणजे अहंकार, ममता, आसक्ती, स्पृहा, कामना यांनी रहित होऊन अचल भावाने परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित होतो, तोही ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो. शेवटचा प्रश्न, जो साधक कर्मयोगाविषयी श्रद्धा बाळगतो आणि ज्याचे मन एखाद्या कारणामुळे मरणकाली समभावात स्थिर राहत नाही, तर त्याची काय गती होईल? उत्तर बघा, किती छोट्या छोट्या शंकांची उत्तरं, सुंदर उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. जगदयालजींनी खूप अभ्यास केलाय, आपल्यासाठी त्यांनी अभ्यास केलाय असं म्हणता येईल. उत्तर, मरणकाली राहणारा समभाव तर साधकाचा उद्धार तत्काळ करतोच, परंतु मरणकाली जर समतेपासून मन विचलित झाले तरी त्याचा अभ्यास व्यर्थ जात नाही. त्या योगभ्रष्ट पुरुषास उत्तम गती प्राप्त होते आणि समभावाचे संस्कार त्याला जबरदस्तीने आपल्याकडे खेचून घेतात आणि मग तो परमात्म्यास प्राप्त करून घेतो. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. ओम श्री परमात्मने नमः. अशा प्रकारे आपण भगवद्गीतेमधला सांख्ययोग नावाचा दुसरा अध्यायाचा अभ्यास, प्राथमिक अभ्यासही पूर्ण केलेला आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती की प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. जर आपण माझ्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करा. या उपक्रमामधले जर पहिले 13 व्हिडिओ जर आपण पाहिलेले नसतील तर माझ्या चॅनलला क्लिक करून वरती प्लेलिस्ट नावाचं बटन असेल, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची माझी प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टला जर आपण क्लिक केलं तर एका मागोमाग एक पहिल्या भागापासून या 14व्या भागापर्यंत किंवा ह्या पुढचेही व्हिडिओ सगळे तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये सिरियली ऐकता येतील. प्रत्येक व्हिडिओ थोडासा वेळ काढून थोडेसे कष्ट घेऊन ऐका. एकाच बैठकीत ऐकता येणं कदाचित शक्य होणार नाही, तर तुकड्या तुकड्यांमध्ये ऐकू शकता किंवा काम करता करता, चालता चालता, प्रवास करताना आपण पुन्हा पुन्हा वारंवार जर हे व्हिडिओ ऐकलेत तर आपल्याला त्यातला थोडासा लाभ मिळेल ही मला खात्री आहे. कारण मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो किंवा जगदयालजींनीच आपल्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलं होतं की भगवद्गीतेमधला एक श्लोक जरी आपल्याला अर्थ समजला, व्यवस्थित समजला आणि तो एका श्लोकाचा अर्थ जरी आपण आपल्या रोजच्या रोज जीवनाला रोजच्या रोज लावून घेऊ शकलो तरी आपण परमात्म्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. त्यामुळं हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा वारंवार ऐका. आपल्या आप्तस्वकीयांना, नातेवाईकांना, मित्रांना, कुटुंबांना, मागच्या पिढीला, पुढच्या पिढीला हे व्हिडिओ ऐकण्यास आणि भगवद्गीतेचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करा. याने आपल्या हिंदू धर्माची जी जनतेमध्ये जी जागृती सुरू झालेली आहे त्याला अजून मोठा वेग येणार आहे. जेवढे लोक भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागतील तेवढी लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती येणार आहे. त्यामुळे लोकजागृतीसाठी सुद्धा या उपक्रमाला लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या सगळ्या सोशल मीडियावरती या व्हिडिओच्या लिंक्स पोस्ट करा. लोकांना हे व्हिडिओ बघण्याचा आग्रह करा, ही आपल्या नम्र विनंती आहे. चला तर मग या भागाची आता इथेच इतिश्री करूयात आणि पुढच्या 15व्या भागामध्ये आपण 3ऱ्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.